वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजे महावितरण अंतर्गत 5,347 पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांचे नाव विद्युत सहाय्यक असे आहे. वेतन 17,000 रुपये मिळणार आहे. नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतन गट 4 मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. तर ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत या 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरल्या जातील आणि त्यानंतर जे उमेदवार हा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करतील त्यांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. म्हणजे हे पद आहे पुढे परमनंट होणार आहे. रिक्त पदांचा गोषवारा इथे दिलेला आहे. पदसंख्या टोटल 5,347 जागा निघालेल्या आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज सर्वांना आरक्षण देखील दिलेलं आहे. रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार आणि अनाथ उमेदवार सर्वांसाठी आरक्षण आहे. शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे वीजतंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका वीजतंत्री किंवा तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच ITI तुमचं झालेलं असावं वीजतंत्री किंवा तारतंत्री या ट्रेडमध्ये. वयोमर्यादा उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे. वयोमर्यादेकरिता SSC प्रमाणपत्रावर दर्शविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. मानधन निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्ष एकूण मानधन रुपये 15,000 रुपये, द्वितीय वर्ष 16,000 तसेच तृतीय वर्ष 17,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल. ही खूप चांगली योजना आहे की भविष्य निर्वाह निधीमध्ये देखील गुंतवणूक केली जाणार आहे. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर 25,880 ते 50,835 या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल. 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या नियमित पदावर तुम्हाला सामावून घेण्यात येईल आणि त्यानंतर पेमेंट असणार आहे 25,880 ते 50,835 या वेतन श्रेणीमध्ये. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. महत्त्वाच्या तारखा इथे दिलेल्या आहेत की ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये ऑनलाईन एक्झाम घेण्यात येईल. आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे दिलेल्या आहेत. खेळाडूंसाठी देखील आरक्षण आहे. निवड पद्धत अर्ज प्राप्त केलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित असेल. परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलवण्यात येईल. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही.
त्यामुळे परीक्षेला बोलावले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑनलाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहिती, पृष्ठार्थ, योग्य ते दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील. अन्यथा त्यांची निवड रद्द करण्यात येईल. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ऑनलाईन परीक्षा ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. यामध्ये प्रोफेशनल नॉलेज यासाठी 50 प्रश्न विचारले जातील आणि गुण त्यासाठी 110 दिलेले आहेत. सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड यासाठी रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज या भाषेसंदर्भात प्रश्न विचारले जातील. या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न 130 आहेत आणि 150 गुणांची ही परीक्षा असेल. 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 मार्क चुकीच्या उत्तरासाठी कट केला जाईल. महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्य स्रोताद्वारे कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. ज्या उमेदवारांनी यापूर्वी काम केलेलं आहे, अनुभव आहे, त्या उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातील. अर्ज करण्याची पद्धत, वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. अर्जाचा नमुना आणि अर्ज व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात. त्यासोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरता उमेदवारांकडे व्हॅलिड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. तसेच त्यामध्ये कुठलेही बदल करायचे नाहीत. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती तसेच इतर माहिती आणि शैक्षणिक अर्हता या संदर्भातील तपशिलाची अचूक नोंद करावी. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची विशेष नोंद घ्यावी. उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता स्वतंत्रपणे आवेदनपत्र पाठविण्यात येणार नाही. उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरून आवेदनपत्र डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये माहिती भरावयाची आहे. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या प्रवेशपत्रावर चाचणी केंद्राचा तपशील देण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामधील सर्व माहितीची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरावा जसे की शैक्षणिक अर्हता, वय तसेच जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, खेळाची प्रमाणपत्रे, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त दाखला इत्यादी प्रमाणपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या प्रती सिस्टीम जनरेटेड अर्जासोबत मागणी केल्यानंतर देणे क्रमप्राप्त आहे. अशा सादर केलेल्या अर्जाची छाननी नेमणूक देण्यापूर्वी अथवा त्यानंतर कोणत्याही टप्प्यावर करण्यात येईल. तर सर्व प्रमाणपत्र आणि कागदपत्र तुम्ही व्यवस्थित अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना हे सर्व कागदपत्र त्याच्या ओरिजिनल कॉपीज सोबत घेऊन जायचे आहेत. सदर माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल. त्यामुळे व्यवस्थित सगळे कागदपत्र फाईलला लावून ठेवायचे आहेत आणि अपलोड करताना व्यवस्थित फाईल साईजनुसार ते अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी एक फाईल ही ओरिजिनल डॉक्युमेंट्सची तयार करायची आहे आणि 2 झेरॉक्स कॉपीचे सेट देखील सोबत घेऊन जायचे आहेत. तसेच 8 ते 10 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ तुमच्याकडे असावे. जो कलर फोटोग्राफ तुम्ही फॉर्म भरताना अपलोड करणार आहात तोच कलर फोटोग्राफ तुम्ही ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम ठेवायचा आहे. शासकीय, निमशासकीय महामंडळ, इतर कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने भरावे व अशा परवानगीची प्रत कागदपत्रे पडताळणी वेळी उपलब्ध करावी. जर तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुम्ही आपल्या कार्यालय प्रमुखांच्या परवानगीनेच अर्ज भरायचा आहे आणि त्यासंबंधीची परवानगीची प्रत ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹250 प्लस GST असे आहे.
तसेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी ₹125 प्लस जीएसटी असे आहे. उमेदवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क हे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावयाचे आहे. उमेदवारांना ऑनलाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते ना परतावा राहील. जाहिरातीतील नमूद दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्काव्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्जेस भरावे लागतील. उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी असावा. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे, कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये माध्यमिक, शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा एसएससी किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा संबंधित मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू, बोलू शकतो अशा आशयाचे सांविधिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले किंवा महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आपल्याकडे 10वीला मराठी विषय असतो, त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तर खूप चांगली संधी आहे, कारण निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत 3 वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर अनुशेष किंवा रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतली जाईल. तंत्रज्ञ पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील. सदर पदाची प्रतीक्षा यादी तयार करणे, प्रसिद्ध करण्याचा अंतिम निर्णय महावितरण कंपनीचा राहील. निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू होणे आवश्यक राहील. भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या दिलेल्या संकेतस्थळावर करिअर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे. 10वी तसंच ITI झालेले विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल आहेत त्यांनी जरूर अप्लाय करा, ज्यांच्याकडे हे क्वालिफिकेशन आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस ITI तुमचं झालेलं असावं वीजतंत्री किंवा तारतंत्री या ट्रेडमध्ये. फ्रेशर्ससाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. अनुभवाची गरज नाही. तसेच गव्हर्नमेंट जॉब आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ही शैक्षणिक पात्रता आहे त्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.